तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण सातत्याने म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, जेणेकरून ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचव्या, आपल्याला परवडणाऱ्या दरातील घरे मिळावीत हा त्यामागचा उद्देश आहे। आणि म्हणून कुठे आपण सातत्याने या संदर्भात व्हिडिओज पाहत असतो किंवा या संदर्भात माहिती पाहत असतो। पण आज मित्रांनो, आपण एका वेगळ्या विषयाची माहिती पाहणार आहोत। अर्थातच हा विषय म्हाडा किंवा सिडको संदर्भात नसून परवडणाऱ्या घरासंदर्भातच असणार आहे। अर्थातच जे काही खाजगी विकासकांचे प्रकल्प आहेत, जे काही नवी मुंबई म्हणा किंवा नवी मुंबई परिसरामध्ये, मुंबई महानगर परिसरामध्ये जी काही खाजगी बिल्डरांची घरे आहेत त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती द्या, असे अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत होत्या। आणि या संदर्भात आज आपण एक अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, आणि ती म्हणजे येणाऱ्या नवी मुंबईत होणाऱ्या 23वे प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या संदर्भात। आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, आता जे काही प्रदर्शन भरवलं जाणार आहे ते 23वे प्रदर्शन भरवलं जाणार आहे। नवी मुंबईमध्ये हे प्रदर्शन भरवलं जाणार आहे। याच्यामध्ये 3 प्रकारच्या संस्था आहेत मित्रांनो। एक आहे क्रेडाई, जे म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचे असणार आहेत, सगळ्यांनी त्याचं नाव ऐकलं असेल, सगळ्यांनी त्याचं काम पाहिलेलं असेल। दुसरं आहे बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई, आणि तिसरं आहे बिल्डर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे प्रॉपर्टी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आज मित्रांनो, अर्थातच 24 जानेवारी ते 27 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। आणि या प्रदर्शनामध्ये अवघ्या 15 लाखापासून ते 25 कोटी पर्यंतच्या मालमत्ता विक्रीसाठी उपलब्ध आहेत। आणि त्याच्यामुळे कुठेतरी ज्या ठिकाणी ज्यांना असं वाटतं की मला पनवेलच्या पुढे कुठेतरी जायचं आहे, किंवा जे काही नवी मुंबईतील उरण आहे, रायगड आहे, खोपोली आहे, कर्जत आहे, अशा ठिकाणी सुद्धा बिल्डरांचे बरेच प्रकल्प आहेत जे सध्या सुरू आहेत, आणि ते सगळ्या मालमत्ता या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत। त्याशिवाय नवी मुंबईमधील वेगवेगळ्या ठिकाणच्या मालमत्ता या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत। आणि म्हणून जर तुम्हाला व्हिजिट करायचे असेल तर नक्कीच तुम्ही प्रदर्शनाला व्हिजिट करून तुम्ही येथील घरांची माहिती घेऊ शकता। आम्ही सुद्धा 1-2 दिवसामध्ये याची संपूर्ण माहिती घेऊन येऊ मित्रांनो। कोणत्या प्रकारचे घरे उपलब्ध आहेत, त्या घरांचं नेमकं स्थळ कुठे आहे, आणि त्या घरांच्या प्रॉपर्टीचे काय वैशिष्ट्य आहेत तेही आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत। पण आजपासून ते 4 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तांडेल मैदानाच्या बाजूला, जे काही सीवूड स्टेशनच्या बाहेर जो काही मैदान आहे त्या मैदानाच्या बाजूलाच हे प्रॉपर्टी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। अनेक घर घेण्यासाठी असलेले इच्छुक या ठिकाणी व्हिजिट करून तेथील माहिती घेत आहेत। आम्ही सुद्धा लवकरच्या प्रदर्शनात व्हिजिट करून तेथील माहिती घेऊन येणार आहोत। तर पूर्वी आपण या प्रदर्शनाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहूया। तर पहा मित्रांनो, 25 कोटी रुपयापर्यंत घरांच्या किमती प्रदर्शनात 15 लाखापासून ते 25 कोटीपर्यंतच्या मालमत्ता विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत। घरासाठी तत्काळ कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने विविध बँका आणि वित्त संस्थाही स्टॉल्स असणार आहेत, त्यांचे स्टॉल लागणार आहेत। तिसरं, विकासक आणि ग्राहकात उत्तम समन्वय साधला जावा यासाठी मार्गदर्शन विभाग सुद्धा असणार आहे। विशेष म्हणजे सध्या पुनर्बांधणीचे वारे वाहत आहेत, त्यासाठी विकासक शोधताना सोसायटी धारकांची कसरत होते, ती होऊ नये यासाठी तिथे वेगळी व्यवस्था केली जाणार आहे। आणि चौथं, प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना विकासकाशी संवाद साधता यावा यासाठी विशेष सुविधा निर्माण केली जाणार असल्याचे आयोजकांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे। म्हणून तुम्हाला रिडेव्हलपमेंट असेल, तुम्हाला नवीन घरे घ्यायचे असेल, सोसायटीचा काही इश्यू असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करून तेथे मार्गदर्शन मिळवू शकता। कारण मित्रांनो, आपण पाहिलं की नवी मुंबईचा परिसर हा झपाट्याने विकसित होत आहे। दळणवळणाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या झपाट्याने डेव्हलप होत असल्यामुळे आता प्रत्येकाला असं वाटत आहे की नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये आपल्याला घर असायला हवं। आणि सध्या जे काही सिडकोची सध्या योजना सुरू आहे त्याच्या किमती बऱ्यापैकी आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे हे सगळे सर्वसामान्य अर्जदार याच पेचात अडकले होते की नेमकं काय करायला पाहिजे। पण ज्यांना सिडकोचे घरे परवडत नाहीत ते नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करून एक आढावा घ्या, तुम्ही बघा, तुम्ही जाऊन तिथे व्हिजिट करा, आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या आवाक्यातलं घर आहे, आपल्याला जे काही सुविधा आहेत त्या मिळत आहेत, तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी घर बुक करू शकता। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।